नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की निष्ठा प्रतिष्ठा वाढवते। हे जे वाक्य आहे हे खूप पॉवरफुल वाक्य आहे। ज्या दिवशी आपल्याला हे वाक्य कळेल आणि ज्या दिवशी आपण ह्या वाक्याला आपल्या आयुष्यात उतरवू ना, त्या दिवशी आपल्याला मोठं होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत, कोणीच नाही। आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे निष्ठा। जेवढी जास्त निष्ठा ना तेवढा माणूस पुढे जातो। जो निष्ठावान माणूस असतो ना तो आतून प्युअर असतो, त्यामुळे त्याच्याविषयी इतकं प्रेम वाढतं ना त्याची उंचीच नाही मोजता येत। पण ती निष्ठा असणं हे खूप गरजेचं असतं। निष्ठेबद्दल सगळ्यात महत्त्वाची उदाहरणं जर कुठं असतील तर ते म्हणजे शिवकाळ। मावळ्यांची जी आपल्या महाराजांवरती निष्ठा होती ना, लाजवाब। शब्दांमध्ये आपण त्यांना कथनच नाही करू शकत। काय महाराजांवर प्रेम असेल त्या मावळ्यांचं, काय महाराजांवरती जीव द्यायला तयार असतील, जबरदस्त। ज्यावेळेस तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन महाराजांकडे गेले ना, त्यावेळेस कोंढाण्याच्या मोहिमेची तयारी चालू होती। त्यावेळेस तानाजी मालुसरे काय म्हटले महाराजांना, महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। म्हणजे महाराजांवरती किती प्रेम आहे, किती निष्ठा आहे त्या माणसाची। त्यानंतर शिवाकाशी जेव्हा महाराजांचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जाणार होते ना, त्यावेळेस शिवाकाशीत महाराजांना काय म्हणतात, महाराज मी आले भाग्यवान आहे, आयुष्यभर मी शिवाकाशीत बनून जगलोय, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय। हे साधे शब्द नाहीयेत। काय प्रेम असेल महाराजांविषयी, लोक मरायला सुद्धा तयार आहेत। स्वराज्य उगच उभं राहिलेलं नाहीये। काय निष्ठा होती राजांविषयी, काय प्रेम। आज एवढ्या 400 वर्षानंतर पण आपण त्याची नावं घेतोय, कशामुळे? काय तो प्रामाणिकपणा, काय ते महाराजांविषयी असणारं प्रेम, ते सहज शक्य नाहीये। बाजीप्रभू ज्यावेळेस महाराजांना विनंती करतात की महाराज तुम्ही विशालगडाकडे जा, त्यावेळेस महाराज जायला नकार देतात। त्यावेळेस बाजीप्रभू काय म्हणतात महाराजांना, महाराज लाख मेले तरी चालतील राजा, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। हिरोजी इंदोरकर असतील, स्वतःचं घरदार सगळी संपत्ती विकून त्यांनी रायगडाचं काम पूर्ण केलं, पण महाराजांनी एक ब्रश शब्द नाही काढला। ज्यावेळेस महाराज त्यांना बक्षीस द्यायले त्यावेळेस त्यांनी मागून मागून मागितलं तरी काय, पायरीचा दगड। आणि त्या दगडावर असं लिहिलं होतं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर। ज्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची निष्ठा येईल ना कुठल्याही कामाप्रती, मग आपल्याला देव पण नाही अडवू शकत। कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यावेळेस मोठं व्हायचं असतं ना, त्या क्षेत्राबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये ती निष्ठा असली पाहिजे, तेव्हाच आपण मोठे होऊ शकतो। परमार्थामध्ये मोठं व्हायचंय, संतांविषयी प्रेम असावं लागतं, संतांविषयी निष्ठा असावी लागते, संतांचा शब्द आणि शब्द पाळला पाहिजे। संत जे बोलतात ते आपल्याला जगता आलं पाहिजे, साधनेला कुठं कमी नाही पडलं पाहिजे। ज्यावेळेस अशा प्रकारची निष्ठा आपल्यामध्ये येते ना, मग आपल्याला कोणी नाही अडवू शकत। आयुष्यात मोठं व्हायचंय, त्यासाठी अभ्यास करावाच लागेल। तिथे जर आपण बाजू काढत असू ना तर आपण मोठे नाही होऊ शकणार। माझा एक मित्र आहे जो हल्ली कशाची तरी तयारी करतोय, घरून निघतो तासाला चाललोय म्हणून, आई बापांना वाटतं की यार माझं पोरगं चाललंय तासाला, शिकायला लागले, काहीतरी होईल। घरातून निघतो आणि तिसरीकडे जातो आणि 4 दोघांना सांगून जातो, घरच्यांना काय सांगू नका मी इकडे चाललोय। जर आपण असं वागत असू तर आपण कसे पुढे जाणार? ज्याही गोष्टी करायच्या ना त्या प्रामाणिकपणे करायच्या, सांगून करायच्या। मरण आलं तरी चालेल, पण आपल्यावरचा विश्वास कधी उडाला नाही पाहिजे। एवढं जातीवंत जीवन जगायचं। ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो ना त्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये मोठे होत असतो। आज महाराजांचं जेवढं नाव मोठं आहे तेवढंच त्यांच्या मावळ्यांचं नाव पण मोठं आहे। आज 400 वर्षानंतर पण आपण प्रत्येक मावळ्याला लक्षात ठेवतोय, त्यांच्याविषयी एवढा आदर करतोय। कशामुळे? निष्ठा होती। निष्ठा प्रतिष्ठा वाढवते। तुकोबारायांचं जीवन बघा, किती निष्ठा होती त्यांची माऊलीवरती, काय माऊलींसाठी त्यांनी केलं नाही आयुष्यात। भगवंतावर किती त्यांची निष्ठा होती। आयुष्यभर न चुकता त्यांनी पांडुरंगाची वारी केली आहे। एकदाच चुकली होती तर त्याविषयी त्यांनी अभंग लिहून ठेवलेत। ते असतं प्रेम, हे असते निष्ठा। ज्यावेळेस आपण एखादा पण घेतो ना, जीव गेला तरी बेहतर, पण तो पण कधी खाली नाही टाकायचा। आणि ज्या दिवशी आपण असं जगायला लागतो ना त्यावेळेस आपण खरी मोठे व्हायला लागत असतो, स्वतःच्या नजरेतही आणि जगामध्ये सुद्धा। त्यासाठी आपल्याला त्या गोष्टीवर तेवढं प्रेम असणं, तेवढी निष्ठा असणं खूप गरजेचं असतं। जेवढी जास्त निष्ठा ना तेवढा माणूस जास्त मोठा होतो कुठल्याही क्षेत्रात। आर्मीतली लोक बघा,
किती देशावरती प्रेम आहे त्यांचं. -50°C मध्ये ते एवढी मोठमोठ्या बंदुका घेऊन दिवस रात्र उभा राहतात. साधी गोष्ट नाही. त्यांना जर पैसाच कमवायचा असता तर त्यांनी बाहेर काही केलं असतं. देशाविषयी प्रेम आहे, देशाविषयी निष्ठा आहे, म्हणून ते काम करतात. कुठलंही काम असू द्या, जेवढं आपण निष्ठेने करू ना तेवढी आपली प्रतिष्ठा वाढत असते, आपण मोठे होत असतो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.